भीमाशंकर कारखान्यावरती राडा झाला, त्याच्यामुळे तुम्हाला बोलून दिलं नाही. त्याच्यामध्ये तुमच्या विरोधाकडून असं बोललं जाते का बोलू दिलं नाही ते योग्यच झालं, राडा झाला तो योग्य झालं, त्याला काय सांगा? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. असं बोलणार तुम्ही काय बोला? आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही मर्यादित एखाद्या माणसाचा आवाज त्या ठिकाणी दाबू शकता, परंतु ही सहकारी संस्था आहे. राज्याचे सहकारी मंत्री व्यासपीठावर असताना की उद्या जर सहकारी संस्थेत काय झालं तर तोच्या दृष्टीने सुप्रीम कोर्ट सहकार मंत्री असतात, सहकार खातं असतं, आणि ते तिथं असताना एवढा राडा त्यांचे सगळे जे लाभार्थी आपण ज्यांना म्हणलो ठेकेदार लॉबी जे आहेत हे जर त्या ठिकाणी असलं काम करत असतील, गुंड लोक जर तुम्ही तिथं अशा प्रकारे राडा करणार असतील आणि गोरगरीब लोकांना जर बोलून देणार नसतील तर याचं कुणी समर्थन करू शकत त्या ठिकाणी नाही. जे त्या दिवशी लोकांना काय सांगा? आम्ही त्यांना एकच सांगतो की भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही है. आजपर्यंतच्या इतिहासात असं कुठंही एकही सभा झाली नाही. मी आपणाला सांगतो की छत्रपती कारखाना आहे, भवानीनगर, सोमेश्वर कारखाना आहे, माळेगाव कारखाना आहे. या कारखान्यांची सभा चालू झाल्यानंतर सभा कशावर असते, तुमचं बॅलन्स शीट असेल, लोकांच्या काय अडचण का सभासदांनी विचारायचं आणि समोरच्यांनी उत्तरं त्या ठिकाणी द्यायची. हे काही व्यक्तिगत भांडण नाही. हां, कोणाला काय बोलायचं बोलू द्या ना, तुमच्याकडे सगळे तुम्ही उत्तर देऊ शकता ना त्याच्यात. हे तू बसन गपन मंजूरन मंजूर 2-2 दिवस सभा चालतात, वार्षिक सभा. तिथं पहिल्या दिवशी जर सगळं नाही कामकाज पूर्ण झालं तर दुसऱ्या दिवशी परत कंटिन्यू होतं. आमचं ते म्हणणं होतं, आम्हाला काय म्हणणं मांडायचं होतं, यांना काय म्हणणं मांडायचं, त्यांना बोलून द्यायचं ना. पण एकाला तुम्ही बोलून देत नाही, मंजूर 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 मंजूर. आज त्या दिवशी आम्ही जे कॅल्क्युलेशन केलं त्यानुसार 125 रुपये अजून भाव एक्स्ट्रा देता येत होता. ते जवळपास प्रतिटन 200 रुपयाने कमी होणार होते. म्हणजे बाजार असं केला तर हे 125 आणि अजून 350 रुपयेसुद्धा रेट वाढू शकला असता. 125 रुपये तर नेट होता. आणि जे तुमचं वीज प्रकल्प कमी का चालला, आम्हाला ते विषय होते त्याच्यात. जे रेग्युलर ऊस घालणारे आहेत त्यांना सभासद होतो आपण का देत नाहीत. मी चेअरमन असतानाच गेले त्या पिरियडमध्ये आपण 850 लोकांना पत्र दिली होती का तुम्ही नियमित ऊस घालता तर तुमचा 7-12 घेऊन 8 आहे का क्षेत्र असलं पाहिजे 20 गुंठ्याचं किमान. आणि मग त्या लोकांना त्याच्यातले 266 लोक सभा झाली. त्यानंतर उत्पादकालाही सभासद नाही, पलीकडच्या शिरूरच्या लोकांनाही सभासद होतो दिलं जात नाही, त्यांचे पैसे पडून आहेत कारखान्याकडे. हे विषय होते. झालं ते योग्य झालं असं काय लोक म्हणतात, त्यांना काय सांगता? जे म्हणत असतील तुम्ही त्यांना विचारा, परंतु जे ऊस उत्पादक आहेत तुम्ही जशी माझी बाईट घेतली तर तिथले सभासदांना विचारा, शेतकऱ्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. आणि तुमचं तर लाईव्ह होतं ना, सगळ्यांना कमेंटवर तुम्हाला कळलेलंच आहे ना काय योग्य अयोग्य. त्याच्यात आता मी काय त्याच्यात अधिक सांगू. परंतु झाला हा प्रचंड मोठा अन्याय झाला. कारखान्यामध्ये हे केलं. दुसऱ्या दिवशी शरद बँकेची मीटिंग होती तर रातोरात सगळ्यांना आम्हाला पोलिसांकडून नोटा, आणि बँकेच्या मीटिंगला पिंजऱ्याच्या गाड्या त्या ठिकाणी लावायची. मग सभासदांना उचलून आत टाकायची. तर बाहेरचे गुंड कोणी येणार होते तिथं कारखान्यावर आणले होते तुम्ही. मग एवढी कशा करता, तुम्हाला थंडी का हुडहुडी का भरली. पिंजऱ्याच्या गाड्या आणि कार्यकर्त्यांना रात्रीच्या झोपेतून उठवायचे, नोटिसा द्यायच्या आणि तुमच्यावर कारवाई करून कोर्टात केस दाखल करू. तुम्ही आवाज दडपायला पाहिजे. लोकशाहीत असं चालत नाही. अनेक असे किती हे करणारे गेलेत. शेवटी जनता ही ज्याला त्याला त्याची जागा त्या ठिकाणी दाखवते. मी आता किती बोलत असेल, पण गेल्या 30-35 वर्षात मी कसा वागलो, मार्केटमध्ये मी कसं काम केलं, कारखान्यात कसं केलं, मी काय म्हणण्यापेक्षा लोक सांगणारी आहेत ना त्या ठिकाणी.